नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आपल्या चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र शासनाच्या नव्या GRची संपूर्ण माहिती. कोकणातील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार काजूची कलमे पुरवण्याचा 768.80 लाखांचा मोठा प्रकल्प मंजूर झाला आहे. तर हा प्रकल्प RKVY राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत आहे. तर प्रकल्पाचा उद्देश पाहूया. तर कोकणातील शेतकऱ्यांना उच्च दर्जाची काजू कलमे उपलब्ध करून देणे, फळ उत्पादन वाढवणे, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, सरकारी रोपवाटिकांना कलमे उत्पादनासाठी निधी उपलब्ध करून देणे. तर प्रकल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये पाहूया. तर प्रकल्पाचे नाव आहे कोकणातील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार काजूची कलमे पुरविणे. प्रकल्पाची एकूण किंमत 768.80 लाख रुपये. यापैकी काजू कलमे 750.5 लाख आणि प्रशासकीय खर्च 18.75 लाख. तर प्रकल्प कालावधी 2 वर्षांचा कालावधी. कलमे कुठून मिळणार? तर सरकारी फळ रोपवाटिकांना कलमे तयार करण्यासाठी निधीनुसार काम सोपवले जाईल. तर प्रकल्पाची अंमलबजावणी कोण करणार? संचालक फलोत्पादन कृषी आयुक्तालय पुणे हे या प्रकल्पाचे मुख्य अंमलबजावणी यंत्रणा म्हणून घोषित. नंतर आर्थिक नियंत्रण अधिकारी पाहूया. आयुक्त कृषी महाराष्ट्र राज्य आणि सहाय्यक संचालक पुणे आहरण व संहिताकरण अधिकारी. तर महत्त्वाच्या सूचना आहेत त्या पाहूया. प्रकल्प RKVYच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राबवला जाणार. केंद्र आणि राज्य शासनाला प्रगती अहवाल वेळेवर पाठवणे बंधनकारक. कलमे उपलब्धतेबाबतचे स्वतंत्र आदेश नंतर जारी केले जातील. तर कोणत्या जिल्ह्यांमध्ये अंमलबजावणी? तर कोकण विभागातील जिल्हे म्हणजे ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग प्लस कोल्हापूर जोडलेला उल्लेख. तर मित्रांनो, हा GR म्हणजे कोकणातील काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी संधी आहे. शासकीय दराने उच्च दर्जाची काजू कलमे शेतकऱ्यांना मिळणार आहेत. अधिक माहितीकरिता आपापल्या जिल्हा कृषी विभागाशी संपर्क साधा. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या GR अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.